the final stage I will walk you through background, what was the problem, why we selected the problem, and what we have done to benefit the society. So I'll start with the introduction to dump truck. So actually तुम्हाला पण माहिती असेल तुम्ही त्याला हायवा बोलताय, हायवा dump truck तिथवर असतात. So तिथवर the dump trucks are an important part of construction. जसं तुम्हाला पण माहिती construction, mining आणि transportation मध्ये dump trucks are very important. Dump trucks कसे जातात त्यांना एक हायड्रोलिक सिलेंडर असतो त्याच्यामध्ये मटेरियल किंवा काही dump करतात. तर कसं आहे तुम्हाला जर एखाद्या dump truckची कॅपॅसिटी वाढवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याची लेंथ, हाईट किंवा विड्थ याच्यापेक्षा काहीतरी वाढवावं लागतं. पण सर जेव्हा तुम्ही लेंथ आणि ॲक्सेल नंबर्स वाढवता ओव्हरऑल लेंथ इन्क्रीज होते आणि जेव्हा तो dump truck इन्क्लाइन करतो म्हणजे हायड्रोलिक सिलेंडर ओपन होतो तेव्हा त्याची जी सेंटर ऑफ मासची हाईट असते ती रेस रेटमध्ये वाढते. त्याच्यामुळे तो पलटी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि मग जर आपण 4 ॲक्सेल dump truck जेव्हा लार्जर dump trucks असतात ते वापरले तर ते स्टॅटिक लॅटरल स्टेबिलिटी त्याचा चेंज होतो आणि त्याच्यामुळे तो क्रॅश होऊ शकतो किंवा पूर्ण टिप ओव्हर होऊ शकतो. तर त्याच्यामुळे काय होतं तो पहिलं नंबर ऑफ टेंडर मी अफर वेळ डम्पिंगमध्ये तर तो पूर्ण पलटी होऊ शकतो किंवा सिलेंडर फुटू शकतो. त्याच्यासाठी त्याच्यासाठी आता ॲक्च्युली कमर्शियली अवेलेबल टाईप्सची तुम्हाला सांगतो पहिला. तर फर्स्ट आहे अंडरबॉडी सिलेंडर. अंडरबॉडी टाईपमध्ये काय असतं एक सिलेंडर असतो तो डम्प ट्रकच्या खाली लागलेला असतो, तो चेसिसला कनेक्टेड असतो. त्याच्यामुळे जर याचे फायदे एवढे असतात की in underbody cylinder dump truck the idle cylinder is sir you can see here so chassis ला कनेक्टेड असतो त्याच्यामध्ये मल्टिपल स्टेजचे सिलेंडर वापरतात. तर या टाईपचा फायदा असतो की हे कॉम्पॅक्ट असतात आणि जर सिलेंडर खाली असल्याने सिलेंडरची साईज कमी होते, कॉस्ट कमी होते आणि तर याची थोडी डिसएडव्हान्टेज पण आहे. त्याच्यामध्ये कॅपॅसिटी खूप कमी असते. सिलेंडर खाली असल्याने तो खराब होऊ शकतो. तुम्ही काय केलं वापरसाठी सिलेंडर नाही मी तुम्हाला सांगेन सर हे टाईप कमर्शियली अवेलेबल. आता सध्या लोक काय करतात हे दाखवल्यानंतर मी सांगेन की मी काय करतो तुम्हाला जास्त आयडिया. हा एक टाईप असतो याच्यामध्ये सीझर लिफ्ट बोलतो. याला सीझर लिफ्टमध्ये सीझर असतो त्याला एक सिंगल स्टेज सिलेंडर खाली लावलेला असतो. हे थोडं येस तो एक आणि हा आहे साईडमध्ये सर चेसी दोन्ही बाजूला सिलेंडर लावले असतात साईडला दोन्ही साईडला डम्प. तर नेक्स्ट आहे हा आपण कमर्शियली सिलेंडर बघता हायवा ट्रक तुम्हाला माहीत असेल हा असतो फ्रंट एंड टिपिंग सिलेंडर. फ्रंट एंड टिपिंग सिलेंडरमध्ये फ्रंटला असतो त्याच्यावर खूप कॅपॅसिटी वाढते, अँगल पण वाढतो, अँगल जास्त देता येतो, मटेरियल लवकर खाली होतं ते सगळं आहे. सर पण तुम्ही म्हणताल की एवढे जे टाईप अवेलेबल आहे आणि तू काय वेगळं करतो तर मी आता तुम्हाला एक कारण देतो त्याच्यासाठी. तर आता हे का झालं ऑपरेटिंग अनइवन ग्राउंड होता, स्लोप होता, बरोबर माती कॉम्पॅक्टेड नव्हती आणि लोड चिपकलेला होता त्यामुळे तो निघला आहे. तर हे प्रॉब्लेम दिवसेंदिवस रोज वाढतात त्याच्यामुळे ह्युमन खूप अफेक्ट होतं म्हणजे मृत्यू खूप होतात आहे. त्याच्यासाठी आम्ही नवीन डिझाईन केलं. त्याच्यामध्ये आम्ही वर्षाचं म्हणजे एक अशी सिस्टीम बनवली त्याच्यामध्ये 360 डिग्री तो डम्प ट्रक फिरेल. आणि पण सर आम्ही जेव्हा इंडस्ट्रियल नॉलेजेबल पर्सनसोबत बोललो त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही किती तो फिरवला तरी ज्यावेळेस तुम्ही डम्प करशाल तेव्हा त्या सेंटर ऑफ मास फिरेल आणि तो डम्प ट्रक परत पडणारच आहे. मग त्याच्यासाठी आम्ही दुसरं इनोव्हेशन केलं. दुसरं इनोव्हेशन म्हणजे सर फर्स्ट इनोव्हेशन आमचं होतं स्लीव ड्राईव्ह रोटरी डम्प ट्रक. त्याच्यामध्ये एक स्लीव ड्राईव्ह असते ती यूज करून तुम्ही डम्प ट्रक 360 फिरू शकता. तुम्हाला ज्या साईडला पाहिजे त्या साईडला मग तरी डम्प करू शकतो. सर याच्यामध्ये तोच प्रॉब्लेम येतो की परत टिपिंग ओव्हरचा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी आम्ही दुसरं इनोव्हेशन केलं आहे डिस्प्ले मेकॅनिझम. जर तुम्ही घरी गार्बेज कॉम्पॅक्टर बघितलं असेल त्याच्यामध्ये गार्बेज कॉम्पॅक्ट करतो आणि पाठवून डिस्प्ले ढकलून पूर्ण मटेरियल बाहेर पडतं. तो आम्ही तोच इथे फंडा वापरलेला आहे. म्हणजे तुम्हाला आता वरती करायची तर तुम्ही पुश करून कुठल्याही साईडला टाकू. तर याचा फायदा एवढा होईल की तुम्ही आता लोणीमध्ये गावामध्ये गेला, गावामध्ये छोटीशी जागा तुम्ही पाठी पुढे करणार, गाडी ॲक्सिडेंट होणार, मोठी गाडी असणार तर ही गाडी तुमची 360 डिग्री समोर तुम्हाला इकडे मटेरियल टाकायचं किंवा इकडे मटेरियल टाकायचं ती गाडी जागेवरच फिरेल. तिला रिवर्स यायची गरज नाही, काही करायची गरज नाही. आणि रेल्वेमध्ये याची खूप युजफुल आहे. ट्रॅकवर चाललं दोन्ही बाजूला तुम्हाला कटी टाकायची असते त्याच्यामुळे याला एकच माणूस सगळं काम करत नाही. सर हे पहिलं इनोव्हेशन आम्ही करतो नाही
अजूनपर्यंत झाली नाही तर आता आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी आमचं पेटेंटसाठी आमचं चालू आहे थोडं प्रयत्न. त्याच्यासाठी आम्हाला थोडं फायनान्शियल पाहिजे. आम्ही एक IIT बॉम्बेचे गोल्ड मेडलिस्ट आहेत की नाही, त्यांनी आम्ही ऑनबोर्ड घेतो आहे. त्यांना पण थोडे पैसे द्यावे लागतील. ॲज अ कन्सल्टंट ते आमच्यासाठी काम करणार आहे. आमचं आता हे इनिशियल डिझाईन तयार आहे. आम्हाला फायनल डिझाईन म्हणजे प्रोटोटाईप बनवण्यासाठी आता फंडिंग हवी आहे, प्रोडक्शन प्रोटोटाईप करण्यासाठी. तर आता पुढे आतापर्यंत आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट झालं आहे किंवा चॅलेंज आपण बघितलं सर. आमचा स्कोप पण बघितलं की आम्ही 360 फिरवणार आहे. आणि तर आता मग हे सगळं केल्यानंतर काय होईल सर? हे केल्यानंतर सेफ्टी वाढेल, वर्सेटिलिटी वाढेल. सेफ्टी तर वाढेल आणि वर्सेटिलिटी म्हणजे तुम्ही कुठेही फिरून टाकू शकता, तुम्हाला प्रॉब्लेम नाही. आणि इम्प्रूव्ह स्टेबिलिटी वाढेल. कुठेही तुम्ही घाटामध्ये पण मटेरियल तुम्हाला टाकायचं, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मल्टी डायरेक्शन लोडिंग म्हणजे कुठेही तुम्ही मटेरियल टाकू शकता. नंतर ॲडव्हान्समेंट ऑफ इंडस्ट्रियल स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड्स वाढतील, तुमच्या लोकांची सेफ्टी वाढेल आणि तुमचा स्पीड वाढेल, तुमची इकॉनॉमी वाढेल. तर मग आता कन्क्लुजनमध्ये एवढंच आहे की प्रेझेंट प्रॉमिसिंग ॲडव्हान्समेंट आहे, प्रॉमिसिंग प्रोजेक्ट आहे हा तो. आणि वाय ऑपरेटिंग प्रिसिजन सेफ्टी अँड इफिशियन्सी लोडिंग ऑपरेशन इट इज इसेन्शियल आहे की आम्हाला याच्यावर खूप काम करावं लागेल. अजून टेस्टिंग करावं लागेल, आम्हाला डिझाईन्स नवीन नवीन चेक करावं लागतील. आणि रिसोर्स रिक्वायर्ड फॉर याच्यासाठी टेक्निकल एक्सपर्ट आहे ते आम्ही ऑलरेडी ऑनबोर्ड घेत आहोत. आम्हाला याची गरज आहे, सॉफ्टवेअरची गरज आहे, हार्डवेअरची गरज आहे. आणि जे पार्ट्स आहेत त्याचा बिल आमचा रेडी आहे. ते पार्ट्स आम्हाला फंडिंग आलेले आम्ही लगेच पार्ट्स घेऊन त्याचा प्रोटोटाईप बनवणार आहोत. तर अजून तुम्हाला काही आयडिया लक्षात आली मी. येस आपण पेटेंट करा. येस सर. ठीक आहे. प्लीज संगीत झोपे. सचिनला सांगितलं होतं एक अर्धा चहा आणि पाणी पाणी साधा आपण जर पूर्ण भारतामध्ये पाहिजे तर भारतामध्ये फक्त 2 ते 3% माणसं इन्शुअर्ड आहे. तर ते इन्शुअर्ड का नाही आहे याचं रिझन नाही. 2 ते 3% इन्शुअर्ड आहे, बाकी 70% इन्शुअर्ड नाही आहे. तर ते का नाही आहे? तर प्रत्येक माणसाचा एकच प्रॉब्लेम आहे, इन्शुरन्स घ्यायचा म्हटलं कंपनीचा प्रीमियम खूप मोठा आहे. जर समजा एखाद्या माणसाला जर आपल्याला 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स आहे तर किमान 10,000 रुपये पर मंथचा प्रीमियम द्यावा. अमरावती आपले एक ग्रुप कुठे देणार आहे? गव्हर्नमेंट देते. कितीचा देतो? 5 लाख. गव्हर्नमेंटचा नाही, जे आता माझ्यासारख्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांनी लॉन्च करायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पॉसिबल नाही झालं. त्यांचं जी अडचण झालेली तर ती आपण सॉल्व्ह केली. आणि ॲक्च्युली आपण हा इन्शुरन्स नाही तर आपण सहज बोलता म्हणतो की इन्शुरन्स घेतला तर आपण हा बिनशुरन्स देतो. बिनशुरन्स देतो म्हणजे बिनशुरन्स म्हणजे इन्शुरन्स कंपनी काय करते की आपण सगळ्यांनी मिळून पैसे गोळा केले, कंपनीला दिले आणि आपल्याला जर एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तर त्या व्यक्तीला ते पैसे दिले जातात कंपनीकडून. पण कंपनी देईलच नाही देईल याची गॅरंटी नाही, कारण कंपनीच्या टर्म्स कंडिशनमध्ये तो व्यक्ती बसतोय नाही बसतोय, तो कुठल्या स्टेजमध्ये तो एक्सपायर झाला की तो आजारपणाने गेलेला आहे, ॲक्सिडेंटने गेलेला आहे किंवा जे काही त्याचे जे असतं. तर आपण असं कंपनी काय जी कंपनी कुठल्याही स्टेजला गेला तर आपण त्याच्याकडे जो नॉमिनी आहे त्या नॉमिनीला आपण किमान 1 करोड रुपये देतो. ओपन करू त्यासाठी नोंदणी करून स्पॉन्सरशिपची गरज आहे. तुम्हाला काय सांगायचं? हो, त्यामध्ये पहिलं आपलं जे प्रोडक्ट आहे तर जनता सुरक्षा कवच. जनता सुरक्षा कवच म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जे आपल्याला कवच द्यायचे, इन्शुरन्स कवच द्यायचे, त्यासाठी. दुसरं प्रोडक्ट आहे लोन रिपेमेंट. म्हणजे लोन रिपेमेंट हे काय आहे तर आपल्या छाती जे काम करणार आहे म्हणजे इन्शुरन्समध्ये जे काम करणारे व्यक्ती आहेत तर त्यांना प्रत्येक व्यक्तीने आज जर पाहिला तर भारतामध्ये किमान 20 ते 25% असे व्यक्ती आहेत की ज्यांनी कर्ज घेतलेले, परंतु कर्ज रिपेमेंट करताना अडचणी येतात. आपण त्यांचं काम करता करता त्यांनी आपलं काम केलं त्याबरोबर आपण त्यांना त्याचं बेनिफिट देणार आहे, त्यामधून ते लोन रिपेमेंट करणार. आणि जनता सुरक्षा कवच
प्रीमियम नाही घेणार, आपण वन टाइम रजिस्ट्रेशन फी घेणार, ती आपण घेणार 4,000 रुपये. एका व्यक्तीकडून 4,000 रुपये लाईफ टाईमसाठी रजिस्ट्रेशन फी आहे. परत त्यांना रिन्युअल करायची गरज नाही. आणि आपण इन्शुरन्स कसा देणार, तर आपले जे काही मेंबर होते 4,000 रुपये रजिस्ट्रेशन करणार आणि त्या व्यक्तीला आपण 1 करोड रुपयापर्यंत इन्शुरन्स देणार. तर तो इन्शुरन्स कसा द्यायचा? पहिली गोष्ट, आपण जे मेंबर होणार आहे, आपण सहज आपल्या एखादा मित्र एक्सपायर करतो, तर त्याच्या घरी जातो. आपण घरी जाण्यासाठी किती रुपये खर्च करतो? साधारणतः 100, 200, 500, 1000. तर आपण ते करायची गरज नाही. पहिले आपले जे मेंबर असतील तो आपले मित्र असतील आणि तो एक आपला मित्र आहे, कुठल्या भारतातला एक मित्र एक्सपायर झाला म्हणून आपण 5 रुपये डोनेट करायचे. माझी कन्सेप्टच अशी आहे की आपण 5 रुपयामध्ये 1 करोडपर्यंत इन्शुरन्स देतो. तर प्रत्येकाने 5 रुपये जमा केले. आपले मेंबर आज 1,000 असतील, उद्या 5,000 होतील, वाढून आपण 20 लाख मेंबर झाल्यानंतर आपण 1 करोडचा इन्शुरन्स देणार. आणि तोपर्यंत की आपल्याला किमान किती इन्शुरन्स दिला पाहिजे, की आपण किमान एखादा व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर त्याला किमान, आता सरांनी आत्ताच सांगितलं की गव्हर्नमेंट देतात 1 रुपयामध्ये 1 करोड रुपये. गव्हर्नमेंट 1 रुपयामध्ये 1 करोड रुपये देत नाही सर. शेतकऱ्यांसाठी इन्शुरन्स मी पाहिजे 1 रुपया भरून घेतात आणि 3,500 रुपये इन्शुरन्स दिला जातो शेतकऱ्यांसाठी. तर तोच इन्शुरन्स आपण 5 रुपयामध्ये किमान 10 लाख रुपये देणार आणि ते 10 लाख रुपये देण्यासाठी आणि माझी टीम तयार करण्यासाठी मला गव्हर्नमेंटकडून कॉन्सेप्ट पाहिजे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट सर प्लास्टिक रिसायकल ऑलरेडी माझं काम चालू आहे. मागे एकदा अप्लाय केला होता, अप्लाय केलं होतं. कुठून आले तर नगरून आले तर सुपायावरची माझं ऑलरेडी प्लॅन चालू आहे. प्लास्टिक रिसायकलचं मी सध्या ग्रॅज्युएट बनवतो, परंतु त्याच्यामध्ये आपण शॉर्टमध्ये सांगतो आपल्याला इनोव्हेटिव्ह काय आहे. पहिली गोष्ट मी पर्यावरणाचा कचरा कमी करतो आणि दुसरं की गव्हर्नमेंटला कचरा कमी केल्याने गव्हर्नमेंट सध्या कचरा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, तर त्यासाठी मी मदत करतो. तुमचं काय काम करणार ते लागतं काम याच्यामध्ये नाही पुढे पुढे युनिकनेस बोला काय युनिकनेस ओके बस तर आपण आता हे प्लास्टिक कमी करण्यासाठी जे प्रयत्न करतो तेच आहे युनिटमध्ये. त्यानंतर आपण आता नवीन त्यामध्ये ॲड करतो प्लास्टिक कचऱ्यापासून आपण ऑइल तयार करणार. आज आपण ग्रॅन्युल बनवतो, स्कोप भरपूर आहे. ऑइल कशासाठी वापरतात? जे टायर बनवणारी कंपनी आहे त्यामध्ये ते ऑइल वापरतात आणि त्यासाठी मला गव्हर्नमेंटकडून फंड्स मिळतात. आता तुमचं आयडिया काय आहे की ह्या सगळ्या प्लास्टिकचं रिसायकलिंग तुम्ही ऑइल करायचं? हो, हे तुमचं टार्गेट? आणि आता सध्या माझ्याकडे ग्रॅन्युल मॅन्युफॅक्चरिंग ऑलरेडी चालू आहे. ओके. तर आता मला ॲडव्हान्स प्लॅन चालू करायचा काय त्याचं टर्न किती? आता 2 शेअर आहे. किती लोक काम करतात? आता तुम्हाला पुढची स्टेप आहे ऑइल कसं करायचं? जे प्लास्टिक आहे वेस्ट प्लास्टिक गरम करून घ्यामध्ये ऑइल गरम करून त्यापासून जे ते 70 ते 100 डिग्री आपण फक्त वितळवतो. वितळून त्यापासून आता सध्या जे आहे नाही आपण सत्तर बॉयलर कलेक्शनची प्रोसेस कशी ऑइलची ती विचारायची. गरम केल्यानंतर कलेक्ट कसं होणार? म्हणजे काय तुमच्याकडे कसं डिझाईन आहे ऑइलर वगैरे? मशीनच कशी आहे ती मशीन काय आहे काय मशीन आपण स्ट्रक्चर येणार आहे मला आणि नंतर
जे तुम्हाला हो बरोबर तुमचा आतापर्यंत जर इंडस्ट्री वापरत असेल तर आपलं सर इनोव्हेटिव्ह कसं होईल? त्यांचा अँगल विचारण्याचा असा आहे की टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये काम करतात त्या अँगलमध्ये विचारतात पण तुमच्याकडे काही स्पेशल मेथड आहे काही अजून ते तुम्ही काही समजा छोटं मोठं काही एक्सपेरिमेंटेशन करून बघितलं होतं काही लॅबोरेटरीला जाऊन आपल्याला मशीन आल्यानंतर मला ऍक्च्युली त्यामध्ये काम मशीन आला हा नंतरचा मुद्दा आहे. आधी काय आहे की आपल्याला ती आयडिया कॉम्प्लीट पाहिजे, फिजिबल पाहिजे, रिलायबल पाहिजे, होण्यासारखं पाहिजे. त्याला अनालिसिस आयडियाचं पण प्लास्टिक रिसायकल जे आहे व्हॅल्यू बेसवरतीच पाहिजे वर्किंगमध्ये त्यासाठी मग त्यावेळेस तो मशीन पार्ट वापरायचा आहे आणि जर पुढे जी तुम्ही आयडिया प्रपोज करताना ती आयडिया किती फिजिबल आहे, किती म्हणजे रिअल टाइममध्ये येऊ शकते त्याच्यावर तुम्ही वर्किंग केलं पाहिजे. काय सुद्धा पाहिजे, काय जाता येईल कमी तो रोड मॅप तरी आपल्याला अंदाज पाहिजे. ठीक आहे, असू नेक्स्ट ऑफ करतो ना, ऑफ करतो आपल्या गाड्या मी मेडिकल कॉलेजमधून आलो, माझं स्टुडंट तर मी शिकलो सप्लाय चेन मी टार्गेट MSMEलाच केले. जेवढे पण MSME जे बिझनेसेस येतात जवळपास 60 मिलियन बिझनेसेस माझ्या आहेत त्या बिझनेसेस टार्गेट केलं. त्यांच्यामध्ये मेन प्रॉब्लेम त्यांना असं होतो की त्यांचा जो पण मटेरियल होतं त्यांना विकण्यासाठी तो एक तर डिलिव्हरी लेट होती किंवा क्वालिटीसोबत कॉम्प्रोमाइज होतो. त्याच्यावर माझं मेन प्रॉब्लेम सोल्युशन काढायचं. लॉजिस्टिक आणि जास्त करून फ्रॉड पण होता काही वेळेस, कारण की माझे वडील सुद्धा बिझनेस करतात, त्यांचा सुद्धा ते फोनवरून मालमापाच्या पैसे जातात, जेव्हा माल येतो त्याच्यामध्ये भरपूर सारे डिफेक्ट पीसेस येतात. मला तो प्रॉब्लेम पण सॉल्व करायचा. लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी ती पण एक क्लिअरिटी करायची. तर माझं ऑब्जेक्टिव्ह हे एनहान्स सिक्युरिटी हा एनहान्स करायची, त्याच्यानंतर ऑपरेशन इफिशियन्सी इम्प्रूव्ह करायचं मला, रिड्यूस कॉस्ट कटिंग जे ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. आपण त्याची सध्या ती हाय कॉस्टली मला कॉस्ट रिड्युसिंग पण एक माझं त्यांची चांगली, पण मी त्यांच्या त्यांना अजून आता सुरुवातीला आहे, कारण की त्यांना कसं काय तू आहे सुरुवात जास्त केलेलं नाही, तुझी काय होते त्यांना कसं तू कॉम्प्लीट करणार अजून आयडिया नाही. तू आयडिया कसं बरं सांग. ठीक आहे, तुझं बरं कॉस्ट कटिंग, कॉस्ट रिड्युक्शन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये AI इंटिग्रेशन सुद्धा मी ऑप्शन केलेले टोटल जाण्यासाठी पुढं जाऊन जे माझे काही फ्युचर आहे सांगतात त्याचे मी ब्लॉकचेन केली, कारण अजून माझ्याकडे ब्लॉकचेनचं माझं नाही, त्याच्यामध्ये ब्लॉकचेन फ्युचर ऑप्शन मोबाईल ॲप्लिकेशन असं एखादं मी मेंटॉर शोधणार आहे माझ्यासाठी, तर तो मला घेतो त्याच्यानंतर मोबाईल ॲप्लिकेशन, कारण की MSMEमध्ये मायक्रो बिझनेसेस पण येतात खूप छोटे, ते एवढं लॅपटॉपसारखी सिस्टीम त्यांच्या बिझनेससाठी घेऊ शकत नाही. मोबाईल ॲप्लिकेशन हे करणार आणि ERP API इंटिग्रेशन हे करणार. ERP एंटरप्राइज ॲप्लिकेशन इंटरफेस अजून सुरुवात सध्या मायक्रोसॉफ्ट तो इंटिग्रेशन करायचा प्लॅन पण सुरुवात करणार. 26 असा नंबर आहे, आयडियाचा नंबर. सप्लाय चेन हे तुझं ब्लॉक चेन वेगळं होतं ना, ब्लॉक चेन नाही काय केटीचे काय म्हणतात कॉलेज नाव काय म्हणतात पुढं पुढं. म्हणजे तू आता काय तुझं मेन टार्गेट काय ॲप डेव्हलपमेंट करणे, काय तुझं टार्गेट काय मग टार्गेट सांगा. AI अप्लाय करायचं,
हे अप्लाय कसं करणार आमचं सप्लाय चेन मॅनेजमेंट. हां ओके. आता आमच्याकडे एक स्टार्टअप आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट बरं का. ते SNGO आहे ना ते सप्लाय चेन मॅनेजमेंट देते तिथे बोर्ड लावले ना तिथे ते सप्लाय चेन मॅनेजमेंटचं स्टार्टअप ऑलरेडी रनिंगमध्ये त्याच्यावर ऑलरेडी इंडस्ट्रीची कामं चालू आहे. त्याच्यामध्ये काय यायची काय तुम्हाला ऑलरेडी चालू आहे. तुझी आयडिया क्लिअर पाहिजे काय युनिकनेस माझ्याकडे सध्या कॉस्ट कटिंग फ्युचरमध्ये ब्लॉकचेन इंटिग्रेशन. एक काम कर आमचा जो माणूस आहे ना तू तुझ्याशी डिस्कस कर इव्हॅल्युएशनमध्ये ठीक आहे ना. तुम्ही त्याच्यामध्ये आयडिया पाठवा चेक कर ऑलरेडी काम म्हणजे काही तुला आता ऑलरेडी चालू आहे रिअल टाईममध्ये इंडस्ट्रीचं काम घेऊन काम तो डे टू डे त्याचे जे एरर फाइंडिंग टॉपिक चांगलं बरोबर आयडिया चांगली ती आयडिया पण काय करणार तीच ठीक आहे. टॉपिक तर नक्की चांगला आहे फक्त तुला त्याच्यावर वर्कआउट करायचं केलेलं नाही आणि कधी पण वर्कआउट थोडंसं करायचं आपल्याला एकाच्या पद्धतीने घेऊन जायचं काय करायचं ठीक आहे. चल नेक्स्ट structural engineering department, working as assistant professor in Central College of Engineering. Talking about my education qualification, I have completed BE Civil from Central College of Engineering. After that, I have completed M.Tech as well as PhD from SPIT Surat. My PhD research topic is same as, but this only changes. They have now developed aggregates. At that time, I have developed a solution for payment in base and surface layer, in which I have published 3 essay paper and 6 focus paper. Also, I have published one process patent which is commercialized and brought by Birla Copper Group at 2022. Talking about my today's idea, USME idea hackathon, which is a theme low carbon footprint solution and technology. how many members of the company? Not this. Focus on your title first. Yes. What exactly? Development of angular shape GGBS based geopolymer aggregates from industrial waste for sustainable construction application. In which in industrial waste we can use fly ash as well as water mesh, bond ash. I have targeted fly ash as well as bond ash. In fly ash, class F fly ash, because class C fly ash we can use as cement also in GGBS also. But in class F fly ash there is very low calcium content, below 1%. That is, there is no use of class F fly ash. That's why I have target class F fly ash as well as pond ash. Pond ash is similar to fly ash. Eventually, the material brought at the end, when it gets flowing with the water, that debris will come, that called as pond ash. Then we can use fly ash as well as pond ash. But why industrial waste for pavement construction? There are two important aspects of using industrial waste as well as aggregates. First one, Government of India has embarked on vast expansion of road network by setting a target construction of 35,000 km on roads in the next 5 years. And this will require up to 15,000 tons of natural aggregates per kilometer length of road, considering 2-lane road. In which, when we use bulk utilization of industrial waste equipment, first uses preserve valuable land from the dump of waste. Means it contains several lands. I have seen in Hazira plant Surat. There are 8 to 12 acres of land only stick with that fly ash and pond ash. Then protect fast depleting natural resource of aggregates. Then core Himalayan inventory low carbon footprint, which is also novelty of my idea. First one, zero cement uses. So before this invention or idea, there is clinker production of aggregates, means man-made production of aggregates in which they use cement for binding purpose. So if we use this industrial waste with geopolymer, in geopolymer I have used GGBS based alkaline activator. Then GGBS is acting as an activator with the help of NaOH. In which second objective as well as novelty industrial waste utilization, GGBS, fly ash, bagasse from sugar industry. Then heat cured and low energy process. And life cycle emission reduction. Waste material studies, fly ash, copper slag as well as pond ash. These are the objectives. First one, develop angular shape artificial aggregates using industrial waste.
through geopolymer technology, eliminate cement uses to reduce CO2 emission during aggregate production, then optimize geopolymer formulation for compression, durability and carbon efficiency, evaluate physical and मेथोडॉलॉजी काय तुमची? What is your methodology? सर मेथोडॉलॉजी में डायरेक्ट एक्सप्लेन करता हूँ. Starting with रिसर्च startup ideas. कशा पद्धतीने सोल्युशन देणार आहे? कशा पद्धतीने डायरेक्ट सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये जसं आपण नॅचरल ॲग्रिगेट यूज करतो रोड कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये, तर त्याऐवजी आपण ॲग्रिगेट कोणते बनवणार इंडस्ट्रियल वेस्ट पासून ते ॲक्टिवेट करणार GGBS. आता GGBS जर आपण ओनमध्ये थोड्या GGBS वापरलेलं आहे सर, पण मग ॲग्रिगेटसाठी नाही. ते मेन म्हणजे आपण सिमेंटमध्ये यूज केलं आहे. तर त्याची लाईफ वगैरे त्याच्यात कसं आलं सर, त्याच्या आता टेस्टिंग त्याचं कसं मी डायरेक्ट मटेरियल यूज केलं होतं विदाउट ॲग्रिगेट, म्हणजे PhD टॉपिकमध्ये होतं विथ ॲग्रिगेटचं. मग त्याच्यामध्ये जसं इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट असते, त्याची इम्पॅक्ट व्हॅल्यू जर तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये यूज करणार असेल तर 25 इम्पॅक्ट व्हॅल्यूच्या खाली आलं पाहिजे. बेस पेमेंटमध्ये बेस लेअर असतो, त्याच्यामध्ये बिलो 30, सरफेस लेअरसाठी बिलो 40. तर ते ॲग्रिगेट जर आपण आर्टिफिशियली तयार केले, ज्याच्यामध्ये आपण मटेरियल कोणतं यूज करतोय कॉपर स्लॅग फ्लायश किंवा पॉन्डॅश विथ ॲक्टिवेटर, जे म्हणतो आपण की अल्कलाईन ॲक्टिवेटरमध्ये NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, त्याला GGBS ॲक्टिव्ह केलं तर प्रत्येक टेम्परेचरची रेंज ठेवावं लागते स्टार्टिंग. तर ते ॲग्रिगेटचं प्रोडक्शन केले तर ते आपण डायरेक्ट ॲज इट इज कन्स्ट्रक्शन साईडला, त्यापेक्षा मेन रोड कन्स्ट्रक्शनसाठी त्याची लाईफ त्याच्यामध्ये आपण TCLP टेस्ट पण मी केलेली सर. TCLP टॉक्सिसिटी लिचिंग कॅरेक्टरिस्टिक प्रोसिजर. त्याच्यामध्ये मटेरियल हजार्डस आहे की नाही ते गट, जसं फ्लायश तुम्ही ॲज इट इज यूज केली तर त्यामध्ये कार्बन कंटेंट जास्त असतं. तो तर GGBS मेन मटेरियल काय यूज करतो की GGBS जेव्हा फ्लायश सोबत बॉन्डिंग होत आहे तेव्हा त्याच्यामधलं जे केमिकल आपण म्हणतो की जे हजार्डस मटेरियल येणार आहे लिचिंग थ्रू, तर ते त्यात झिरो होऊन जातं. ते टेस्ट मी स्वतः केलं आहे. जसं आपल्या याच्यात सुरतमध्ये लॅबोरेटरीची टेस्ट केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आणि सर आता याच्यामध्ये बजेट ब्रेकअपमध्ये जसं आता आणि सर याचं फक्त एक कॅल्क्युलेशन केलं आहे टोटल की जसं कन्व्हेन्शनल ॲग्रिगेट जर वापरले तर कार्बन इमिशन किती होते, त्याच्यामधून जर आपली जी आयडिया आहे त्याचं एक म्हणजे अप्रॉक्सिमेट मी कॅल्क्युलेशन करून त्याच्यामध्ये जे ॲक्च्युअल सेविंग होते टोटल कॉस्ट सेविंग पर मिलियन टन CO2 इमिशनचं कन्झर्वेटिव्ह आहे त्याचं 5.25 व्हॅलिडेट कसं करणार? व्हॅलिडेट करा प्रोजेक्ट नंतर सर. याच्या सध्या तुम्ही आता रिसर्चमध्ये सध्या अवेलेबल नाही कंपेअर याच्यामध्ये जे सिंथेटिक ॲग्रिगेट आहे, सिंथेटिक ॲग्रिगेट सोबत कम्पेअर केले जे लोकांनी जिथे सर्क्युलर राउंडेड शेप ॲग्रिगेट्स आहेत त्यासोबत. आणि हे ॲग्रिगेट जे आपण डेव्हलप करतो ते अँग्युलर शेप आहे, म्हणजे ते डायरेक्ट क्रशरमध्ये क्रश करून ते पूर्ण त्याच्यामध्ये राउंडेड शेपमध्ये जाणार, तर त्याच्यामुळे काय बॉन्डिंग जास्त होईल. आता राउंडेड शेप ॲग्रिगेट यूज होत आहे रोड कन्स्ट्रक्शनमध्ये. सर म्हणजे ब्रेकअप त्याचं टाकलं सर आपण त्याच्या पूर्ण ट्रान्सपोर्टेशन आहे. येस सर, कारण आता जसं आपलं मनमाडला एक पॉवर प्लांट एक लेअर आहे, तिथून मटेरियल आपल्याला इझिली अवेलेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त GGBS वगैरे तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे 3.5 पर kg रुपीज पर kg. ते मटेरियल पण इझिली अवेलेबल आहे. फक्त आपल्याला हां पण सर त्याच्यामध्ये भरपूर आपण जसं रिसर्च पेपर वाचले त्यामध्ये TCLP टेस्ट केलेलीच नाही भरपूर. हां त्याच्यामध्ये मोस्टली फ्लायरचा कंटेंट जास्त आहे. फ्लायर्स ते क्लास C फ्लायर्स आली सर. त्याचं फ्लायर्समध्ये 2 टाईप्स आहे, क्लास F क्लास C. क्लास C फ्लायर्स यूज होते नाही त्याच्यामध्ये सर त्यांनी पूर्ण स्टॅबिलायझेशन केलं आहे. त्याच्यामध्ये जसं लाईम वापरलं त्यांनी त्याच्यामध्ये फ्लायर्स सोबत, मग ते स्टॅबिलायझेशन एकदा झालं की त्याच्यामध्ये मग ते पूर्ण एकदम आपलं बनवत जसं आपण सरफेस म्हणतो दगड स्टोन सारखं त्या टाईपच तो सरफेस बिहेव करतो. मग त्याचे स्ट्रेंथ प्रॉपर्टी असतं जसं हा तो स्टडी केलेला आहे सर. जसं याच्यामध्ये MHRD सॉरी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजमध्ये हां T307 च्या गाईडलाईन्स आता ॲक्च्युअलमध्ये फक्त आयडिया तुम्ही कशी PPT बनवली
आयडिया चांगली आहे. नेक्स्ट. Hello everyone, my name is Atharv Chaudhary. I am a third year engineering student from Amrutani College of Engineering. तर सर माझा म्हणजे स्टार्टअपच्या टायटल डिसेंट्रलाइज्ड प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल, म्हणजे एक रिअल इस्टेटमध्ये एक रिव्हॉल्युशन आणायचा प्रयत्न चालू आहे सर. म्हणजे आजच्याकडे जर आपण पाहिलं तर एखादी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन व्हायला 40 ते 45 दिवसाचा टाईम लागतो. त्याच्यामुळं आपण म्हणतो सेक्टरच खूप स्लो चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ट्रान्झॅक्शन पण होत नाही. तर आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा यूज करून असा प्लॅटफॉर्म बनवतोय, UPI सारखा एक प्लॅटफॉर्म बनवतोय ज्याच्यावर येऊन वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनतील. एक SaaS प्रोडक्ट आहे. मार्केटमध्ये एक्झिस्टिंग काय ट्रॅक करणार सर ट्रेडिशनल टेक्नॉलॉजी हे नवीन आहे, पूर्णपणे नवीन आहे. असं आता काय कमी काय चालू स्लो टेक्नॉलॉजी काय आहे? स्लो टेक्नॉलॉजी ना ट्रान्झॅक्शन करायला उशीर होतो. ते कसं होतं? जर एखाद्याला प्रॉपर्टी माहिती आहे, एखाद्या ब्रोकरकडून एखादी प्रॉपर्टी मागतो, मग त्याच्याकडून ते सगळं लिगल डॉक्युमेंटेशन होतं, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फाईल केलं जातं आणि त्याच्यानंतर ते गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल भेटल्यावर त्याला ती एक्झॅक्ट प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते. या प्रोसेससाठी यूज असतो म्हणजे टाइम स्पॅन असतो 40 ते 45 दिवसाचा. ही अशी सिस्टम आहे सर. म्हणजे याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम्स असे येतात की जे आपलं रिअल इस्टेट जे ट्रेडिशनली चालू आहे ऑफलाईन पद्धतीने त्याला ऑनलाईन पद्धतीने आणण्यामध्ये प्रॉब्लेम असे येतात की फेक लिस्टिंग होते वेबसाईट्सवर. जे वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर ऑनलाईन पद्धतीने शो केलं जातं की प्रॉपर्टीज लिस्ट केल्या जातात एखाद्या प्रोडक्टसारख्या, त्याच्यावर फेक लिस्टिंग खूप होतात, फ्रॉड होतात आणि एक ट्रस्ट इश्यू पण निर्माण होतो. तर आपण याच्या थ्रू असं म्हणजे एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करतो ऑप्शन बेस की तो फुल्ली सिक्युअर असेल आणि ॲज अ सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस देईल. त्याच्यावरून वेगवेगळे प्लॅटफॉर्म म्हणजे जसं UPI फोनपे बनतं, फोनपे पेटीएम सायबर सिक्युरिटी टाईप नाही सर. एक प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर ॲज सर्व्हिस एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावर येऊन आपण प्रॉपर्टी सेल करू शकतो. याच्यामध्ये आपण म्हणजे एक गव्हर्नमेंट क्लाउड कम्प्युटिंग आहे लाईक तसंच पण क्लाउड कम्प्युटिंग गव्हर्नमेंटची आपण इंटिग्रेशन करणार आहे. फायनान्शियल फायनान्शियल सिस्टमची आपण इंटिग्रेट करणार आहे जेणेकरून एखादी प्रॉपर्टी जेव्हा पण ट्रान्सफर होते तेव्हा ह्या सगळ्यांचा हे घेतला पाहिजे की गव्हर्नमेंटकडून काही लिगल इश्यू आहेत का त्या प्रॉपर्टीला, फायनान्शियल कोणी लोन वगैरे काढलेले वगैरे ते इव्हन आपण फ्यू मिनिट्स किंवा फ्यू हवर्समध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. 40-45 दिवसाचा जो टाइम स्पॅन आहे तो आपण इव्हन एका दिवसामध्ये प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन करू शकतो. म्हणजे हे खूप मोठं स्टेटमेंट आहे पण करू शकतो आपण तसं. डिपेंड्स केस टू केस जर तर लिगल इश्यू असतील तर मग ते ट्रान्झॅक्शन बाजूला वगैरे सिस्टम थ्रूच. आणि पण सर टाइम स्पॅन खूप जास्त लागतो त्याला, 40-45 दिवसात टाइम लागतो त्याचे. आणि म्हणजे काय म्हणतो रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण आहे ना गव्हर्नमेंट आतापर्यंत डिजिटलाइजेशन नाही झालं. गव्हर्नमेंटचं प्लॅटफॉर्मच नाही म्हणजे API सिस्टम्सच नाहीत का एखाद्या म्हणजे खूप आल्यात अशा डिझाईन असं नाही म्हणत मी रिअल इस्टेट माझी आयडिया आहे स्वतःची की स्वतःची म्हणजे एक युनिकनेस माझं काय आहे की मी गव्हर्नमेंट बरोबर कनेक्ट करतो API सिस्टम सारखं. गव्हर्नमेंट एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो की त्यांनी एक ऑथरायझेशन द्यावा की दॅट इज वर्दी आणि ट्रान्झॅक्शन पुढे जावं. आत्ता सध्या DDX नावाच्या प्रॉफी नावाच्या ज्या वेबसाईट आहेत त्या पण असंच वर्क करतात पण त्यांचं गव्हर्नमेंट बरोबर कॉर्डिनेशन नाही आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट त्यांना अलाव करत नाही की फक्त त्यांचं एक असं सेल्स आणि शो करणं फक्त वेबसाईटवर म्हणजे प्रॉपर्टी पाहणे वगैरे आणि त्याच्यानंतर ऑफलाईन सगळं ट्रान्झॅक्शन होतं. आणि म्हणजे एक ऑनलाईन एखाद्या ऑफलाईन प्लॅटफॉर्म जर आपण ऑनलाईन येतोय तर मोठं मार्केट भेटतं आणि जास्त सेल्स वगैरे होतात. तसंच जर आपण हे सिस्टीमचा यूज केला तर आय थिंक 500% जास्त ग्रोथ होऊ शकते. याच्यामध्ये जे मिलियन्स ऑफ ट्रान्झॅक्शन होतात पर इयरला ते बिलियन्समध्ये जाऊ शकतात. ट्रान्झॅक्शन्स नॉट मनी, फक्त ट्रान्झॅक्शन. कारण आपण याच्यामध्ये ना आता जर तुम्ही पाहिलं 1990 ते 2000च्या दशकामध्ये जेव्हा पण शेअर मार्केटचं हे होतं की शेअर मार्केटमध्ये जाऊन ते आपल्याला तिथं एखाद्या प्रॉपर थ्रू हे करावं लागायचे. मग त्याच्यानंतर ते आपल्याला एक पेपर थ्रू पेपरसारखे भेटायचे. आता कसं झालं आपण एकदा प्लॅटफॉर्म म्हणून लगेच ते परचेस करू शकतो. जर त्याची डिमांड तशी जर अवेलेबल असेल तर ते आपल्याला लगेच भेटतं. हे पण तसंच आहे आपण त्याला फक्त लिक्विडिटी वाढवतो त्याच्यात त्याचा टाइम स्पॅन कमी करतोय आणि
गव्हर्नमेंटशी कनेक्टेड करतो. गव्हर्नमेंटला आपण एक विंडो ओपन करून देतो, जशी बाहेर ॲक्सेलर विंडो असणार आहे. गव्हर्नमेंट आणि बँक इन्स्टिट्यूट प्रोग्राम नाही सर, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट असतात ब्लॉकचेनमध्ये. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे प्रोग्राम काहीच असतं, लाईक त्याची याच्यामध्ये नाही याला एक प्रायव्हेट ब्लॉकचेन डेव्हलप करावं लागेल सर. नाही सर, माझे एक इंटरव्ह्यू म्हणजे सरांनी सांगितलेलं आम्हाला की इंडस्ट्रीमध्ये जे एक्सपर्ट आहेत त्यांचं याच्यासाठी हे घ्यावं लागेल, कारण यासाठी एक प्रायव्हेट ब्लॉकचेन डेव्हलप करायची. म्हणजे कोणाची नाही कॉपी नाही सर, पूर्णपणे नवीन. कारण जर आपल्याला इंटिग्रेशन करायचं म्हणजे एखाद्या बिल्डिंगसोबत जर दुसरीच बिल्डिंग बांधायची तर त्याला आतूनच कनेक्ट करावं लागणार आहे, शेजारी लावून काय फायदा आहे. म्हणजे पूर्णपणे नवीन डेव्हलप करावं लागणार आहे आपल्याला, बेसपासून सगळं करायचं. एक नवीन प्रायव्हेट ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल, इथेरियम सारखा किंवा पॉलिगॉन सारखा, ज्याच्यावर आपण याला लिस्ट करू शकतो. कारण जर ट्रान्झॅक्शनच्या वेळेस गॅस फीस देणं प्रत्येकाला, म्हणजे गॅस फीस जर दिला तर त्याची व्हॅल्युएशन डायरेक्ट वाढवू शकते. त्याच्यासाठी काय होतं, भरपूर लोकांनी भरपूर अशा काही गोष्टी डेव्हलप केल्या तर गव्हर्नमेंटला अनसिक्युअर वाटतं. त्याचंच ते सर, मी गव्हर्नमेंटशी डायरेक्ट कनेक्ट करतोय. डायरेक्ट म्हणजे गव्हर्नमेंटला एक API प्रोव्हाइड करतोय गव्हर्नमेंट, आणि आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये एक काय म्हणतो कनेक्शन असणार आहे की ज्याच्या थ्रू गव्हर्नमेंटला अप्रुव्हल देण्याचं हे भेटणार आहे, राईट्स भेटणार आहे. जर गव्हर्नमेंट ऑफिसर जो पण कोणी असेल, तहसीलदार, तलाठी वगैरे त्या रिजनचा, जर त्यांनी ऑथॉरिटी दिली नाही तर ट्रान्झॅक्शन पुढे डन होणारच नाही. आणि त्यासाठी आपण AI सिस्टम पण प्रोव्हाइड करतो की डेटा अनालिसिस झाला पाहिजे, गुगल वगैरे सारख्या वेबसाईटवरून ज्यांनी रिझर्वेशन केलं त्या बँक इन्स्टिट्यूटने जो डेटा दिलेला असतो तो पण ॲनालाइज झाला पाहिजे. आणि आपला जो प्लॅटफॉर्म असणार आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, DPTचा जो प्लॅटफॉर्म असणार आहे त्याच्यावर पण एक डेटा ॲनालाइज वगैरे करण्यासाठी की आपण 3 AIची करणार आहे त्याच्यासाठी. आणि आम्हाला फक्त आता प्रोटोटायपिंगसाठी फंडिंग लागेल, कारण हे पूर्णपणे बनवणं खूप कॉस्टली आहे. गव्हर्नमेंटचं नाही आहे, म्हणजे AI आता तमिळनाडूमध्ये ना DPTII नावाची एक फर्म आहे गव्हर्नमेंटची, आपल्या ज्याच्याशी बिझनेस आता कसं आपलं MSME त्याच टाईपमध्ये गव्हर्नमेंटचं DPTII म्हणून आहे. त्याच्या अंतर्गत आहे ना एक ब्लॉकचेन बेस्ड डेटा, आता DJ लॉकर कसं असतं त्याच्यासाठी एक ते प्रायव्हेट ब्लॉकचेन बनवत आहे. त्याच्यावर सगळा जो प्रॉपर्टीचा जो डेटा आहे ना तो सगळा लिस्ट केला जातो आहे, म्हणजे एक सेपरेट डेटा सिक्युअर ब्लॉकचेन बनवली. ठीक आहे ना, मला वाटतं आयडिया क्लिअर झाली. पुढे काय महत्त्वाचं काय याच्यावर कसं आहे सर, एकदा जर बाहेर असेल म्हणजे कनेक्शन झालं, एकदा गव्हर्नमेंट आणि बँक इन्स्टिट्यूटने अप्रुव्हल दिलं, एका आपण पुढल्या 5 मिनिटामध्ये ट्रान्झॅक्शन करू शकतो. एकदा जर ब्लॉक क्रिएट झाला तेव्हा परत चेंज नाही करू शकत दुसऱ्या ट्रान्झॅक्शन शिवाय. ज्याच्यामुळे ते इतकं सिक्युअर राहील की कोणी असं म्हणतो ना आपण एखाद्याने दमदाटी करून त्याच्यावर कागदावर काय वगैरे घ्या, हे शक्य नाही त्याच्यात. रेव्हेन्यू मॉडेल सर, आपण ट्रान्झॅक्शन फीस पण देऊ शकतो 0.5 to 0.25%, जेवढी पण त्या प्रॉपर्टी व्हॅल्युएशन आहे त्याच्यावर. आणि जे आपण म्हटलो UPI सारख्या प्लॅटफॉर्मवर जे ॲप वगैरे बांधणार आहे त्याच्यामध्ये आपण लायसन्सिंग फीस पण देऊ शकतो एखाद्याला, म्हणजे जो पण मिळेल त्यासाठी. आणि प्रीमियम मॉड्यूल्स पण देऊ शकतो आपण, त्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट आपण त्याच्याबरोबर म्हणजे एक ॲज अ रिवॉर्ड म्हणून एक NFT गिफ्ट पण देतोय. त्याच्यात NFT असतात, नॉन फंजिबल टोकन असतात, एखाद्या प्रॅक्टिकल प्रॉपर्टीचे एक व्हर्च्युअल प्रेझेंटेशन पाहिजे NFT त्याला म्हणतात, ते पण देतोय आपण. आणि गव्हर्नमेंट इंटिग्रेशन सांगितलं जो डेटा होतो प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन मध्ये फ्रॉड वगैरे होतात त्याला आपण कमी करतो. चला नेक्स्ट कोण राहिले? तुमचं आयडिया आहे ना? Good morning everyone. I am Manish Sardar from BTech Electronics Incorporated from Sunil College of Engineering, Kopergaon. So today we are presenting one topic. So have you ever wondered like क्या करत असतो मी राहते ते काही वर्षानंतर? Do we have the assurity? No, because we can't trust that infrastructure, because we can't trust that process.
So we have created a novel structural health monitoring system. In that we are proposing one solution. What happens in this system? Like for example, एखादी बिल्डिंग पडायच्या आधी त्याच्यामध्ये आपण स्ट्रेन व्हॅल्यूज असतात. सो ज्या स्ट्रेन व्हॅल्यू ज्या आहे आपण त्या मॉनिटर करणार आहे. त्या मॉनिटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली जर हाय स्ट्रेन गेला मीन्स फॉर एक्झाम्पल त्याच्यावर स्ट्रेन मीन्स इज नथिंग बट लाईक चेंजेस इन द डायरेक्शन अँड शेप्स. हां सिंपल ESP Simple. स्ट्रीम व्हॅल्यूज वगैरे जे काही आहे त्या कम्प्लिकेटेड डिपेंडेंट प्रॉपर्टी. सो द फर्स्ट स्टेप विल बी टू कॅरी आउट स्ट्रक्चरल ऑडिट. एकदा आपण स्ट्रक्चरल ऑडिट केलं तर सर कोणतेही आपण म्हणतो की कॉम्प्लिट होमोजिनियस आणि असे बट वी ऑल नो इट इज नो. तर मग काही झोन्स असे बनतात जिथं म्हणजे विकनेस येते, काही झोन्स असे असतात जे स्ट्रॉंग असतात. सो बेस्ड ऑन सरफेस आर्टिस्ट द अकाउंट नंबर और यूपी फर्स्ट एक्झामाइन की त्या पार्टमध्ये सगळ्यात विकेस्ट सेक्शन कोणतं आणि कोणतंही स्ट्रक्चर फेल होतं ते पूर्ण होतं त्याचं सगळ्यात विकेस्ट थिंग होतं. So once we identify the weakest thing in that structure, then we will apply our device on that particular. आता this is so half prototype. First prototype we are basically doing three prototypes. The first prototype that we are creating is ज्याच्यावर आता सध्या काम झालेलं आहे. That will be for existing infrastructure. तर existing infrastructure मध्ये आता 1980s नंतर म्हणजे एमएस शेटनी डिझाईन वगैरे सगळं स्टार्ट झाले. तेव्हाचं ते गव्हर्नमेंट बिल्डिंग पब्लिक बिल्डिंगचं तेव्हा बनवलेलं ते आजच्या कंडिशनला डिटोरिएशन स्टेजमध्ये घेत आहे. बट एक अर्ली वॉर्निंग सिस्टीमने भेटत आहे. आता जसं की करोजनला सिम्पल एक्झाम्पल घेतो तर त्या करोजनमध्ये थोडी पण ह्युमिडिटी जर का असलं बाजूला किंवा सिक्युरिटी जर का असलं बाजूला तर मग ऑटोमॅटिकली तिकडे करोजन स्टार्ट होणार आहे. आणि कोस्टल रिजनमध्ये तर बाय डिफॉल्टच चालू आहे. तर आता जेव्हा करोजन होतं तर मग तो काय करतो सरफेस कॉन्क्रीटला थोडंसं बाहेरच्या साईडला पुश करतो. बट इनिशियल पुश आपल्याला दिसत आपल्याला काय दिसतं जेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण सॅगिंग होतं. आता इफ आर डिव्हाइस इज प्रेझेंट ऑन दॅट पर्टिक्युलर लोकेशन. आता लोअर स्ट्रेंथ डिव्हाइस पहिलं ऑडिट करणार आहे. एकदा स्ट्रक्चरल ऑडिट अनालिसिस करणार की विच इज द वीकेस्ट पॉइंट. येस नॉट एक्झॅक्टली वन. वी विल बी मॉनिटरिंग सेव्हरल विच डिव्हाइस यू आर गोइंग टू दिस डिव्हाइस वी हॅव प्रिपेअर्ड आणि दिस इज फॉर what sensors it is having? Strain gauge sensor, DHT strain gauge sensor. So to monitor the strain level. If the strain level हे पण प्रत्येक लोकेशनला रिजनला घेतला आपण. नाही फक्त त्या पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये तुम्ही समजा हा डिव्हाइस आता इमॅजिन ॲक्टिंग असं नव्हतं तर मग त्याच्यामध्ये समजा जर का स्क्रीन आम्ही वेगवेगळे रिमेट सेट केलेले तर त्याच्यामध्ये पहिलं तर तीन प्रकारे बेसिकली मॉनिटर होतं. सगळ्यात पहिलं यू विल बी एबल टू सी ऑन साईट जर तुम्ही म्हटलं तर कलर कोडेड इंडिकेटेड ॲज लॉंग एज इट इज ग्रीन इट इज इन परमिसिबल ॲक्शन लिमिट. त्याच्यावर गेलं तर विल अंडरस्टँड दॅट इट हॅज एक्सिडेड द लिमिट. नाव मेजर्स म्हणजे मेजर्स आपल्याला घ्यायचं नाही मानले आणि त्याच्या पुढे गेलं तर मग डायरेक्ट फेलियर मोडवर आता सर जिथं तुम्ही हा इन्स्टॉल करणार आहे तिथे हे आयडेंटिफिकेशन कसं होणार आहे मेजरमेंट कसं होणार आहे म्हणजे कसं स्ट्रेन गॉज वापरून तुम्ही ते मेजर कसं करणार. सिंपल लाईक आपण जेव्हा स्ट्रक्चरल ऑडिट करू वी विल टेक आउट दॅट पर्टिक्युलर पार्ट स्ट्रेन गॉज सेन्सर त्याच्यामध्ये अटॅच केलेला आमचा डिव्हाइस आहे. आम्ही आता लेवल यू कॅन सी द टेस्टिंग पेज तिथे या कॉन्क्रीटला आपण तो स्ट्रेन गॉज तिथे अटॅच केलेला आहे. सो जे जसं जसं स्ट्रेन व्हॅल्यू चेंज होते तसं जसं वर्क त्या सेन्सरचं रजिस्टर चेंज. सर बेसिकली एक सिम्पल मेकॅनिझम होतं तर स्ट्रेनमध्ये समजा जर का जवळ आलं तर रेजिस्टन्स ऑटोमॅटिकली कमी होतं तर कॉम्प्रेशन म्हणजे कमी होतं आणि तेच जर का समजा रिएक्शनमध्ये आलं तर त्याची लेंथ अशी वाढते जशी जशी त्याची लेंथ वाढते ना तर ऑटोमॅटिकली रेजिस्टन्स वाढतं आणि त्याच्यावरून ती स्ट्रेनची व्हॅल्यू थोडी हायर साईडला येईल. तर इनिशियल येतं सर कॅलिब्रेशन. तर कॅलिब्रेशनमध्ये आम्ही काय करतो कॉन्क्रीटचं आपल्याला लिनियर माहिती तर पॉईंट 4 FCT लिनियर आहे त्याच्यानंतर एका लिनियर पार्ट ते पॅराबोलिक पार्ट आहे पॅराबोलिक पार्टनंतर तो मॅक्सिमम जेव्हा जातो तर त्या पॉईंटला त्याची स्ट्रेन व्हॅल्यू आपण दाखव कुठे काही रिझल्ट देतात एकच स्लाइडवर आणि याच्यामध्ये सर तीन टाईपचे अलर्ट्स आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं लोकल अलर्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तिथं प्रेझेंट आहे यू विल बी एबल टू सी की सध्याच्या कंडिशनला स्ट्रेन लेवल्स काय. आणि सेकंड पार्ट इज वाय वेबसाईट समजा जर का यू आर सेटिंग समजा अवे आणि तुम्ही जर का एक चेक करताय तर ऑटोमॅटिकली तुम्हाला मेकॅनिझममध्ये तुमचं फक्त एकच रेजिस्टन्स मेजरमेंट आहे अजून काय रेजिस्टन्स मेजरमेंट आणि ह्युमिडिटी कारण सर फेलियर ह्युमिडिटी पण not only because of deterioration of it is also because of deterioration of corrosion, deterioration of reinforcement steel.
तर त्याच्यासाठी सिस्टीमचा अशा इक्विपमेंट किती अवेलेबल आहे? सर एक्झिस्टिंग सिस्टीम प्रॉपर या बेसवर कमी आहे. जे अवेलेबल आहे त्यांची प्राइसिंग खूप जास्त आहे. वेअर एज वी आर गिविंग अफोर्डेबल ऑप्शन. आमचं पर युनिट कॉस्ट मॅक्झिमम येतं 2490 फॉर 1 युनिट. रेडी हे एक युनिट आणि 2 फॉर दिस प्रोजेक्ट. आणि त्याच्याच आधारावर सर 2 आम्ही अजून प्रपोज करतो. तर एका याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट ते सांगितलं नाही. हां, तर मग त्याच्यामध्ये सर कसं आहे की आता भरपूर वेळा असं होतं की स्ट्रक्चर इज नॉट एक्झॅक्टली शोईंग स्टेट, बट त्याच्यामध्ये पॉसिबल डिफ्लेक्शन्स असतात. सो इंटिग्रेटिंग दॅट विल हेल्प अस अगेन बाय स्लाइडिंग एनी ओव्हर. अँड द थर्ड सिस्टम दॅट वी आर प्रपोजिंग इज फॉर न्यू स्ट्रक्चर. सर न्यू स्ट्रक्चरमध्ये वी आर गोइंग फॉर MEMS, तर मायक्रो इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सिस्टम. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे की अप्लाइंग अ व्हेरी स्मॉल सेन्सर. दॅट सेन्सर विल ओनली बी ॲक्टिवेटेड वन्स इन 2 months. आणि तेव्हा तो फक्त काय करेल की तो रिडिंग फक्त एक थ्रो करेल आम्हाला. आणि त्या रिडिंगच्या बेसवर आम्ही फक्त हे म्हणजे समजून घेऊ की स्ट्रक्चरमध्ये सध्या काय चालू आहे. इन एव्हरी 2 month रिडिंग इफ देअर इज एनी डिव्हाइसचा व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही काय कसं काही ॲप्लिकेशन टेबलला कसं केलं व्हिडिओ डिव्हाइस व्हिडिओ तो पण की रिझल्ट बेसचा वर्किंग ते काही करू शकता ना. I can show it afterwards also, no problem. ओके. Next, anything हो गया? हां ओके. सर एका डिव्हाइसचं कॉस्ट जसं स्केल वाढत जाईल. समजा जर ते पूर्ण कॉलेज आपल्याला नंबर ऑफ डिव्हाइसेस खूप जास्त आहे. So, good morning everyone. I am Manish Sagar. So, first of all, I would like to present myself as Divara Stages and Restructure. That is, like we have here with us to bring your bodies and act your defects. So, first of all, I would like to introduce myself. I am an Monitor Rank 1 visiting student scholar to NASA. Along with that, fully funded summer school scholar to Croatia, Europe. This is all about me. Then next is so the problem statement. So, sir, आजकालचे ज्या हायजेनिक सॅनिटरी पॅड्स असतात त्यामध्ये सर इश्यू असा होतो की ज्या काही कंपनीज आहेत लाईक विस्पर असेल, सोफी असेल, अँटीबॉडी ज्यांनी बनवलं त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटतं लाईक स्लो डिकम्पोजिशन. पॅडचा जो डिकम्पोजिशन रेट इट्स अराउंड 90% ऑफ प्लास्टिक त्याच्यामध्ये कंटेंट आहे. इट टेक्स अराउंड 500 to 800 years to decompose that particular pads. So the waste management is हां. सो दे आर हार्मफुल डिस्पोजल्स. आता यांनी काय होणार आहे की सर जे काही पर्टिक्युलर वुमन प्रेझेंट असतात त्यांना त्या पॅड्समुळे जे काही ते यूज करत आहे त्याच्यामुळे त्यांच्यासोबत डिझिजेसचं खूप प्रमाण वाढतं. नॉट इवन दॅट त्यांना पर्टिक्युलरली लाईक जे वेस्ट वर्कर्स असतात त्यांनी जेव्हा ते एका ब्लॅक कॅट कुठे पण फेकून देतात. इवन द ॲनिमल्स, इवन द स्मॉल चिल्ड्रन्स, इवन द वेस्ट वर्कर्स त्यांना सेग्रिगेट कसं करायचं ते पण माहीत नाही. बिकॉज ते टेक्नॉलॉजी काय सर? टेक्नॉलॉजी इज नथिंग बट the existing solutions are there. So technology is simple. Like we are creating a biodegradable pads with that bamboo and all those जे काही वेस्ट आपल्याला ॲग्रिकल्चरमधून भेटणार आहे त्याच्यामधून आपण हे पॅड्स बनवणार आहे. सो आता याच्यात नवीन काय प्रकार आहे. सो आजकालचे बायोडिग्रेडेबल पॅड्स आपण म्हणतो बट त्यामध्ये जी पॅकिंग असते ती ऑलरेडी प्लास्टिकची असते. सो वी कांट टेल इट ॲज अ बायोडिग्रेडेबल पॅड. सो मी अशी हे आणतोय कन्सेप्ट आणलाय. हां सर हे पॅडचा कन्सेप्ट बट जो कन्सेप्ट आहे त्याचा रॅपिंगचा तो जो रॅपिंग असणार आहे ते एका पर्टिक्युलर ते पण एका वेगळ्या शीटमध्ये बनवणार आहे लाईक नीम अँड ऑइल स्टफ्स वगैरे आम्ही टेस्टिंगमध्येच आहे आपल्या कॉलेजमध्ये आहे. सो आता इतके अंतर नाही आला. सो त्यामध्ये काय असणार आहे जे काही त्याचं जे आपण पॅकिंगमध्ये जे येणार आहे सो त्यामध्ये जे पॅड्स आहेत ते यूज झाल्यानंतर परत त्याच्यातच टाकायचे. ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये एक फिल्म असेल ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होईल. ती रिमूव्ह झाल्यानंतर जे काही टॉक्सिन्स स्मेल वगैरे जे काही असेल ते ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये ओडर लॉक सिस्टीम असेल ते ॲटोमॅटिकली त्याला डिग्रेड करून टाकेल. आणि जेव्हा त्याचं सील लॉक होईल सील लॉक मीन्स आता आपण कॉलेजेसच्या याच्यावर ब्लॉक कुलपांवरती असं हे काही सलाईवर समथिंग लाईक हे करून त्याला रॅप करतो. दिस इज द टेक्नॉलॉजी. आणि जे काही इंक वगैरे वापरतात आजकाल ते खूप हार्मफुल आणि केमिकल आहे जे काही एन्व्हायरमेंट हार्मफुल आहे. सो वी आर गोइंग फॉर एनवॉइसिंग जे की प्रीमियम ब्रँडिंग टाईप वाटतं. आणि त्यानंतर जे काही पॅड्स मोस्टली असणार प्लास्टिक फ्री असेल आणि सगळ्या काही गोष्टी. आणि जेव्हा हा पॅड लाईक आपल्याला फेकायचं नाही आहे हा पॅड जेव्हा तुम्ही म्हणजे पॅक करून जेव्हा आपण फेकणार आहे किंवा याला तुम्ही एका ग्राउंडमध्ये टाकून पाणी पण देऊ शकतात ॲटोमॅटिकली त्याच्यातून सीडिंग होईल. दिस इज द न्यू कन्सेप्ट लाईक समथिंग. सो दिस इज ऑल अबाउट मार्केट गॅप्स वगैरे बघितले. सो हे त्यांचं आमच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग प्लॅन आहे दोन्हीमध्येच आहे. वर्किंग केलेलं आहे ऑलरेडी आमचं काम चालू आहे आणि युजर फ्रेंडली केलेलं आहे इको फ्रेंडली केलं. ओके
ठीक आहे बघू. काय बोलले ना मी आपण तालुक्यात आहे सर तिथं एक मेळावा झालेला सेल्फ सर्व्हिस ग्रुपचा बचत गटांचा. माझी अशी लक्षात होती की ज्या पण महिला रोजानी वगैरे जातात गावाकडे पुन्हा दानामध्ये वगैरे जातात तर माझं असं म्हणणं होतं बचत गटां थ्रू त्यांचं एक ब्रँड डेव्हलप करायचा आणि त्याला म्हणजे आपण काय म्हणतो एक युनिक आयडिया नाही आहे पण जी पण काय म्हणतो आपण त्याला एक कंपनी डेव्हलप करून एक ब्रँड डेव्हलप करून जे जेवढे पण सेल्फ सर्व्हिस ग्रुप आहेत इंडियामध्ये जेवढे पण बचत गट आहेत तेवढ्यांना एका प्लॅटफॉर्म आणायचं त्यांना एक आपण एक वर्क प्रोव्हाइड करायचं त्याला सेल करायचं ही एक बेसिक कन्सेप्ट आहे सर त्याच्यामध्ये. काय बचत गटाचे का म्हणजे तुला मार्केटिंगचा प्रॉब्लेम चालू होतो. हां मार्केटिंगचं म्हणजे त्यांचे पण प्रोडक्ट डेव्हलप करून घ्यायचे आणि आपण त्याला मार्केट शोधून सेल करायचं. तुझं टार्गेट काय मार्केट? हां मार्केट मार्केट आयडिया देणं नाही सर म्हणजे एका काय म्हणतो एका प्रायव्हेट लिमिटेडच्या अंडर ते सगळे ग्रुप हे करायचे. असे म्हणजे त्यांच्या पण फक्त आपण प्रोडक्ट डेव्हलप सेल वगैरे आपण बचत गटावाले का तुला प्रॉडक्ट देणार. हो तुझा रोल काय असणार आहे तू ते मार्केटिंग ॲज अ ब्रोकर मेडिएटर लाईक सेल करायचं आपल्याला माझं काय म्हणणं आहे सर जेव्हा आपण मोठ्या स्केलवर ही गोष्ट करू ना जास्त एफिशियंट राहील स्मॉल गोष्ट करणार म्हणजे जे पण स्मॉल गोष्टी चालू आहेत तर एका प्लॅटफॉर्म आणून मोठा प्लॅटफॉर्म. तुझं मार्केटिंगचं काय प्लॅटफॉर्म आहे दाखव काय प्लॅटफॉर्म मार्केट पुढे आहे काही नाही कन्सेप्ट आहे फक्त कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म डेव्हलप कसं करणार कसं व्हॉट इज युअर मेथड काय करणार. सर आता आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम थ्रू एक पोर्टल बनवणार आहे ज्याच्यावर हे सगळे रजिस्टर करणार आणि त्याच्या अंतर्गत आपण प्रत्येक प्रोडक्ट एका वेगवेगळ्या ग्रुपला देणार डेव्हलपमेंटच्या आणि त्याच्यामध्ये ते कलेक्ट केल्यानंतर आपण म्हणजे ॲमेझॉन वगैरे सर स्टोअरचं वगैरे सेल करणार. प्लॅटफॉर्म आपल्याला डेव्हलप करायचं आपण काय करतो प्रत्येकाचं लिंक नाही आहे सर याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपचं नाही आहे. आता आमच्या गावामध्ये जेवढे आहेत त्याच्यात एकच म्हणजे ठीक आहे इट्स ओके. अजून काय आहे का दुसरं या लक्षात आहे. नेक्स्ट कोड आहे लास्ट कोड होतो. So, as we all know how important security guard is or how workers are public places. Traditional cameras are there for a long period of time. But it comes with a certain limitations like human factor, very problem and many more. And that's where Acton AI comes in. With the power of artificial intelligence and machine learning, Acton AI builds a software which can be integrated with any existing CCTV system. There is no need to change your cameras. So, while talking about the problems, there is a one unfortunate news that bank manager gets shorted during the bank robbery in Chowda number, which is in Naranggaon. Even that incident happened around 1.5 years ago. Police is not able to identify the criminals behind that incident. When we close it at that case, we find out blackouts. So what happened? People try to cover your cameras with black clothes or they apply spray on your cameras. At that time, blackout happens. We left with the no footage, nothing. So it comes with our patented copyrighted solutions, which include unauthorized detection, there is a blackout detection, and our advanced alerting mechanism, which is the EI. So, what is blackout, what is emergency response solutions, and what is voice analysis. So, after doing this startup around 1.5 years, we identify that doing only video analysis is not sufficient. So, we have to identify voice of that particular environment. So, we come with voice analysis. If anyone tries to threaten the consider I will blow this place or I will kill you, at that time our system detects it as a threat. Then gunshots, glass breaking or anything. So blackout, as I mentioned, emergency response solution, it is our patented solution. What happens if our system detected alert and transfer to your security person or law enforcement agency? If they are not able to respond that particular alert within a given time frame, just 2 minutes, after finishing the time, then our system automatically transfer that alert to the second user, whether it can be nearby police station. So alerting will be included. So the total addressable market for this system is around $19.6 billion globally, and the market we are targeting in India, which is $119.4 million, which is only 3% of the plan. So to cover this large amount of market, we have some targeted customers, which include jewelry shops, banking, finance sectors, and government agency, and different educational institutes also. So
So this is how our software looks like. I will give a short demo of our system. Welcome to Actini, our AI-powered CCTV management platform. We begin by logging in using the user credentials provided by the admin. Once logged in, users can head to the Add Camera section. Here, we add a new camera using the RTSP URL of any existing IP or DVR-connected CCTV feed. This ensures our system can integrate with any infrastructure, no new hardware required. Now, let's demonstrate our blackout detection feature. Watch closely. As a person attempts to cover or disable the camera, our system detects this obstruction instantly. A real-time alert is generated and sent via email and desktop notification with a snapshot of the incident. Next, we move to unauthorized entry detection. As you can see, a person enters without permission. The system recognizes unfamiliar faces and again, sends an alert through your configured notification channels. For industries like manufacturing and construction, Actini includes PPE compliance. AI models detect whether workers are wearing mandatory gear like helmets, gloves, and reflective vests. If any worker is found violating safety protocols, an alert is triggered and logged, supporting both safety enforcement and Actini offers a live analytics dashboard that gives complete visibility. You'll find the total number of alerts, active cameras, and visual graphs shown. Peak alert hours. Timeline-based event tracking. This helps security teams respond faster and Actini includes a dedicated report section. Daily, weekly, or custom-made range reports of all recorded alerts, categorized by camera, alert type, and So if you, I think you get overall overview of the system. So this is compared to landscape. Yes, we are not only Indian doing this in the market, but there are some companies, but they are similar as we are doing. So there is no pitch there. So one is the Spot AI, which is a US-based company. They are doing a similar type of business model, but they are not operating in India. So we have competitive advantages, which include we have IP for our features and copyright for our software. So this is our business model, how we want to make the money. So we have a SaaS model and on-premises model. Currently we have one customer on on-premise model, which is a Jaipur-based management street plan. They are using this system for the worker tracking and the employee management. So this is our financials. So currently I am looking for 20 lakh rupees in funding to expand this operation on a large scale. We are currently operating, but in a small scale. So we require this amount of funding. So currently we have 4+ active users as a pilot. Then we receive multiple partnership offers. Then I have a patent published, copyright, and many more. So these are our achievements. We selected by the government of India in top 5 startups at Surat. Data analysis part is there. So it is a video analytics part. Video analysis. That is your main focus. Yeah, it is our main focus and specifically for And then prevention. yes, prevention and real time alert. Correct, no? Yes. This is your focus. For that, you are using AI. Yes, I am using AI, then LLM and LLM. Okay. It is working. Working, deployed and just Now, what is your need? so I need 13.9 lakh rupees from the SMSME Ideas or Incubation Center to expand our operations as we currently do it at very small scale. So I have to expand our server capacity with my team and our operational expenses, which include cloud infra, office infra, and marketing. Software as a service platform you are using. Yes, correct. And it is in cloud computing. Yes, it have two models, which is the cloud and on-premises. Hardware. No, hardware on-premises means if this college wants to our system, they can buy our software at 1 time licensing cost and deploy on their server. No cloud. That is okay.